आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जोशी मॅडम येऊ का? या. अहो जोशी मॅडम, खरंच बरं झालं तुम्ही आलात. संचिता मॅम या जोशी मॅडम या आपल्या हॉस्टेलच्या चेकिंगसाठी इथे येतात. मॅम नमस्कार. नमस्कार. आणि तुम्हाला सांगू का? नाही मॅडम, इट्स ओके. आणि तुम्हाला सांगू का, मागे एकदा मॅम इथे चेकिंगसाठी आल्या होत्या तेव्हा इथल्या हॉस्टेलमधल्या मुलीची बहीण इथे चोरून राहत होती. हे आम्हाला माहितच नाही. आठवतं ना मॅडम तुम्हाला? पण जोशी मॅडमच्या बारीक नजरेने ते बरोबर पकडलं. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांनी त्या मुलींना फाईन सुद्धा भरायला लावला. हो की नाही मॅडम? हो, ते तर माझं कामच आहे. हॉस्टेलचे अकाउंट वेळोवेळी तपासून पाहणे. हॉस्टेलमध्ये कुणी न सांगता येऊन राहतंय का? पाहुणी म्हणून आलेली कुणी जास्त दिवस राहत तर नाहीये ना? हॉस्टेलमध्ये स्वच्छता होते की नाही? हॉस्टेलमध्ये शिस्त पाळली जाते की नाही? या सगळ्या गोष्टींची तपासणी करणं ही माझी ड्युटीच आहे. खरंय मॅडम, खरंय. आणि तुम्हाला मनापासून एक सांगू का, तुमचं लक्ष आहे ना म्हणून हे हॉस्टेल शिस्तीत चाललंय खरंच. त्यामुळे मी स्वतःहूनच ठरवलंय की मी तुमची मदत करणार आहे. मदत? हो. कसली मदत? मला एक गोष्ट तुमच्या कानावर घालायची होती की यावेळी इथे एक मुलगी फुकटात राहते. म्हणजे ती आधी या हॉस्टेलवरच राहायची, पण तेव्हा सुद्धा तिच्या किती चैनी, ऑफिसच्या पार्ट्या काय, पार्ट्यांसाठी शॉपिंग काय आणि बरंच काही. मॅम, शिखा जे सांगते ते सगळं खरंय. ती काय मुलगी स्वतःच्या स्टोरीज बनवते, वॉर्डन मॅमना सांगते आणि वॉर्डन मॅम अगदी डोळे झाकून तिच्यावर विश्वास ठेवतात. बिचारी एकटी आहे, संकटात आहे म्हणून सतत तिला मदत करत असतात. हो ना. हो. आणि मॅडम तुम्ही मला सांगाय बरोबर आहे का? म्हणजे आपल्या वॉर्डन मॅडम सगळे नियम सोडून तिच्यासाठी सगळं करत असतात. म्हणजे रात्रीच्या वेळी इथे हॉस्टेलमध्ये बाहेरून शिलाई मशीन आणून तिला इथे काम करायला परवानगी देतात. आणि ऑफिसच्या नावाखालीला पार्ट्यांना जायचं असतं त्यालाही परवानगी द्यायची. कळलं, सगळं बॅकग्राऊंड कळलंय मला. बरं, आता प्रॉब्लेम काय ते जरा थोडक्यात सांगा. मॅडम प्रॉब्लेम हा आहे की इथे या हॉस्टेलमध्ये एक मुलगी फुकटात राहते, रूम नंबर 103 मध्ये. एवढंच. हे बघा, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय करते मला त्याच्याशी काही एक घेणं देणं नाहीये. पण ह्याचा फरक जर हॉस्टेलच्या अकाउंटवर पडला ना तर मी कायदेशीर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. करेक्ट मॅडम. अहो मगापासून मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत होते की आता इथे एक मुलगी ऑलरेडी फुकटात राहतीये, मग हे इतर मुलींना कळलं आणि त्यांनी ठरवलं की अरे आपणही फी भरायची नाही, तर नुकसान कुणाचं होणार आहे सांगा? तुमचंच की नाही का? एवढी मोठी गोष्ट मला कशी कळली नाही? तुम्ही काळजी करू नका, मी आजच्याच त्या मुलीला हॉस्टेलच्या बाहेर काढते. वा. आता बघूया ही स्वानंदी मुंबईत कशी आणि कुठे राहते ते. स्वानंदी तुला लपायला हवं. लपायला हवं म्हणजे? अगं ते जोशी मॅम आलेत इन्स्पेक्शनसाठी.
बाकीचं मी तुला सगळं नंतर सांगेन, पण तुला आता लपायला हवं. जोशी मॅडम काय म्हणते मला काही बी कळत नाही. अगं एका प्रकारचं रेक्टरच समज त्यांना. आपल्या वॉर्डन मॅमच्या बॉस सारख्या आहेत त्या. शी इज व्हेरी स्ट्रिक्ट आणि तिला डिसिप्लिन मध्ये राहिलेलं आवडतं. तुला माहिती आहे आपल्या हॉस्टेलमध्ये एक मुलगी राहायची. तिच्या बहिणीला पैसे भरायला जमत नव्हते काहीतरी बँकेच्या इश्यूमुळे. ती बिचारी बाहेर कॉरिडॉरमध्ये सतरंजीवरती झोपायची. 2 दिवसात पैसे भरणार तेवढ्यात ह्या इन्स्पेक्शनसाठी आल्या आणि तिला पकडलं आणि तिला हाताला पकडून हॉस्टेलच्या बाहेर काढलं. बिचारी किती रिक्वेस्ट करत होती तरी त्या मॅमनी तिचं एका शब्दाने ऐकलं नाही. वरून तिच्या त्या बहिणीला दंड भरावा लागला. तू इथे आलीस त्यामुळे अशा परिस्थितीत आपण तुझं ऍडमिशन इथे हॉस्टेलमध्ये घेतलं नाही. त्यात तू भाडेही भरलं नाहीये स्वानंदी, आणि आता वॉर्डन मॅमही नाहीयेत आपली हेल्प करायला. अगं मग भाडंच भरायचं आहे ना, तर आपण भरू की भाडं? अगं नाही स्वानंदी, आपण तुझ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केलेल्या नाहीयेत. आणि तुला माझं गेस्ट म्हणून दाखवायचं झालं तर तुला येऊन 2 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले. आणि तुला ती शिखा माहितीये ना, सगळं चोंबड्यासारखं त्या जोशी मॅमला सगळं सांगून टाकेल. मला कळत नाही यार स्वानंदी, मी काय करू? स्वानंदी तुला लपायला हवं. तू नाही लपलीस ना तर ते जोशी मॅडम येतील आणि तुला हाताला धरून हॉस्टेलच्या बाहेर काढतील. आणि एवढंच नाही, त्या वॉर्डन मॅमला सुद्धा रागवतील. अगं पण मी कुठं लपू? इकडे इकडे. 1 मिनिट. रूम नंबर 104. हो. तुझं या महिन्याचं भाडं द्यायचं बाकी आहे ना अजून? नाही भरलंय की. मी आत्ताच अकाउंट चेक करून आली. म्हणजे उद्या भरणारच आहे. असला बेशिस्तपणा मी खपवून घेत नाही. ताबडतोब सामान उचलायचं आणि निघायचं. अहो पण मॅडम माझं ऐकून तरी घ्या. निघायचं. एकशे 3. येस मॅम. एकटीच राहतेस ना? हो. तुझी रूममेट सध्या गेलीये, तर आता या महिन्यापासून तुला डबल भाडं द्यायला लागलं. मॅम मी सध्याच एकटी राहते, ती येणार आहे या महिन्यात. परत येणार आहे की ऑलरेडी आलीये? कुठे लपली वगैरे तर नाहीये ना? नाही मॅम, कोणी का लपेल ना. ठीक आहे, बघते मी. ठीक आहे, भाडं लवकर भरून टाक. येस मॅम. हिची पण विकेट गेली वाटतं. काय ग, तुला पण रेक्टरने काढलं की काय? अजून 2 विकेट गेल्या बघ. चल चल, नाहीतर आपली पण जायची. बाप रे, काय कडक महामाय आहे. हो ना. जरा म्हणून माणूस की नाही. काय तर म्हणे फी भरली असेल तर राहा, नाहीतर सरळ निघू लागा. हो ना, त्या पहिल्या मजल्यावरच्या मुलींना पण असंच काढलंय तिने. हो, हळूहळू. काय काय चाललंय हे सगळं? अहो एक रेक्टर मॅडम आले आहेत. माझं ऍडमिशन नाही झालं ना, पैसे बी नाही भरले, तर जेसी म्हणाली तू जाऊन लप. मनी सर तुम्ही इथं काय करताय?
मी अहो हे लेडीज हॉस्टेल आहेत, त्यांना जर कळलं ना तुम्ही इथे आलाय लई प्रॉब्लेम होईल. इकडे या. अहो स्वानंदी, स्वानंदी अहो हळू बोला. काय चाललंय? नाही मी आलो तर 5-6 मुली अशा बॅग घेऊन निघाल्या होत्या, तुम्ही असं घाबरून मला रूम मध्ये लोटलं. काय झालं? काय चाललंय? कुणीतरी रेक्टर मॅडम आलाय, म्हणजे वॉर्डन मॅडमच्या वरच्या पोझिशनला आहे. हो मग मी आधी हॉस्टेलवर राहायचे ना, मग हॉस्टेल सोडून गावाला गेले आणि परत आले तर ऍडमिशन केलंच नव्हतं. पैसे बी भरले नाहीयेत. जेसी म्हणाली त्यालाही कडक आहेत, तुला शिक्षा करतील, काढून टाकतील हॉस्टेलवरनं, म्हणून इकडे लपायला सांगितलं. लवकरात लवकर सगळ्यांनी बाहेर या. हा आवाज त्यांचा आहे. बहुतेक. लवकर लाईनीत उभे राहा इकडे सगळ्यांनी. तुमची चोरी पकडली गेलीये, सगळं कळलंय मला. उघड उघड. काय हे? कुणाचं काम आहे हे? मी काय विचारते, कुणाचं काम आहे? काय आहे? कोणाचं काम आहे? मॅडम, तुम्हाला ती मुलगी सापडली का? जेसीची रूम पार्टनर, रूम नंबर 103. ती नाहीये वर. मी गेले 3-4 महिने हॉस्टेलकडे फिरकली नाही, तर तुम्ही हॉस्टेलची ही वाट लावून ठेवली. मला वाटलं होतं इथल्या वॉर्डनचा तुमच्यावर धाक असेल, पण नाही. तुम्ही तर अख्ख्या हॉस्टेलची वाट लावायला निघालात. तुम्ही मला अजूनही सांगितलं नाहीये कुणी केलंय हे. मी आत्ताच 8 मुलींना हॉस्टेलच्या बाहेर काढलंय. सांगा लवकर, कुणी केलंय हे? मी बघतो. मनीष सर काय करतोय तुम्ही? अहो स्वानंदी, हा मुलाचा आवाज आहे ना? मॅडम अहो ही बघा, हीच ती मुलगी. मी तुम्हाला म्हटलं होतं ना 103. मॅडम बाहेर या, लवकर बाहेर या. मॅडम हीच ती मुलगी जी हॉस्टेल सोडून गेली होती आणि आता इथे इल्लीगली भाडं न भरता राहते मॅडम हॉस्टेलवर. आणि मॅडम आता तर या मुलाला सुद्धा आणलंय. मॅडम अशीचही रोज रोज नवीन नवीन बॉयफ्रेंड्स आणते हॉस्टेलवर. काय का बरोबर बोलते ना मी? बोला ना, आपण बघितलंय ना. काय रे, तुला माहित नाहीये का आमच्या हॉस्टेलमध्ये मुलं अलाउड नाही येते? आणि मुळात तू आत आलाच कसा? आणि ह्या खोलीत काय करत होतास? वॉचमॅन कुठे आहे? एक मिनिट. मी मणी,
सरपोतदार टेक्सटाईल मध्ये मंत्री सरपोतदारांच्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर कामाला आहे. बरं, मग काय करू मी? चांगल्या हुद्द्यावर नोकरीला असलात, मोठ्या ओळखी असल्यात म्हणून काय मुलींच्या हॉस्टेलमध्ये असं घुसण्याचं परमिट मिळतं काय? नाही, अजिबातच नाही. पण मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्हाला वाटतंय तसं काहीही नाहीये आणि या हॉस्टेलचे नियम मला खरंच चांगले माहिती आहेत. माहिती आहे ना? मग ह्या हॉस्टेलमध्ये फी न भरता राहता येत नाही हे नियमही तुम्हाला माहितीच असतील. आणि ही फी न भरता राहते, त्यामुळे आता हिला दंड आकारून हिला हॉस्टेल बाहेर हाकलून देणं ही शिक्षा आहे. एक मिनिट मॅडम. स्वानंदी आमची एक्स एम्प्लॉई आहे आणि काही कारणास्तव त्यांना जॉब सोडावा लागला होता. आता आम्ही त्यांना परत बोलवून घेतलंय, पण त्यांची राहण्याची सोय याच हॉस्टेलमध्ये करायची म्हणून ऍडमिशनसाठी इथे आलो होतो. हा सगळा गोंधळ चालू होता आणि या गोंधळात आम्ही या रूम मध्ये गेलो आणि हा डोअर लॉक झाला अचानक. हा, आणि आमची कंपनी एम्प्लॉईच्या राहण्याचा खर्च सुद्धा उचलते. या हॉस्टेलची मंथली फीस किती आहे कळू शकेल? हो, तर हे पुढच्या 3 महिन्याचं तिची फीस. पैसे दिले म्हणून झालं का सगळं? आणि मी तुमच्यावर का म्हणून विश्वास ठेवू की तुम्ही त्या कंपनीकडून आला आहात? तर विश्वास हे माझं कंपनीचं आयडी. आणि हिचं आय कार्ड कुठे आहे? नाही, त्या नुकत्याच जॉईन झाल्यात ना, सो त्यांचं आयडी बनवायला टाकलंय. ओ अच्छा मिस्टर, तुम्ही जरा ठरवा की तुमच्या ऑफिसची एम्प्लॉई आहे की नाहीये किंवा होती. म्हणजे तुम्हीच म्हणालात की ती तुमच्या कंपनीची एम्प्लॉई होती, मग आयडी कार्ड तर असेलच ना? ऑफकोर्स आहे ना, पण त्याचं काय झालं ना, नाव काय? शिखा. तर शिखा ही आमची एम्प्लॉई होती, पण जेव्हा आम्ही तिला परत बोलवलंय तेव्हा तिचं प्रमोशन केलंय. तेव्हा जुना आयडी कंपनीकडे जमा केलाय. त्यानंतर आता नवा आयडी बनेल ना, ते बनले दाखवेल मॅडम, ती तुम्हाला स्वतः आणून दाखवेल. ते सगळं ठीक आहे, पण सामान कुठे आहे तुझं? आणि बिगर सामानाशिवाय तू आत कशी आलीस? म्हणजे नक्कीच तू हे हॉस्टेल सोडून गेल्यानंतरही इथे राहत होतीस. काय विचारते मी? स्वानंदी, 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 तुझी एवढीच बॅग आहे ना ही? आणि काय हो मणी सर, तुम्ही दोघे मला बाहेरच सोडून आलात. अहो, मला एकटीला एवढी जड बॅग आणावी लागली ना. जाऊ द्या, आता मी एवढी जड बॅग आणलेच तर मीच आतमध्ये घेऊन जाते. स्वानंदी, तुझं ऍडमिशनचं काम झाल्यावरती वरती रूम मध्ये येशील हा? मॅडम, ही 3 महिन्याची फीस. ठीक आहे, तुम्ही आता ऍडमिशनसाठी आलात म्हणून ठीक आहे, पण ह्या पुढे काहीही काम असेल तर हॉस्टेलच्या गेट बाहेर भेटायचं, कळलं? नक्की नक्की. आणि तुम्ही मला लवकर वॉर्डनच्या ऑफिसमध्ये येऊन भेटायचं आणि ह्या सगळ्या सामानासहित, कळलं? वाचलीस.
देवी आईने पाठवल्यासारखे धावून आलात तुम्ही. थाप न वाटेल अशी थाप मारली. मी देईन तुम्हाला लवकरच पैसे परत. असू द्या, तुम्ही ठीक आहात की नाही तेच बघायला आलो होतो. ठीक आहे. मी हो बरं, हा गोंधळ परत व्हायच्यात मी इथून गेलेलं बरं. काही लागलं तर मला फोन करा. मणी सर, थँक्यू. थँक्यू कशाबद्दल? कशाबद्दल म्हणू ना तेच कळत नाहीये. खरं तर आजपर्यंत तुम्ही जे जे काही माझ्यासाठी केलंय ना, त्यापुढं थँक्यू बिंक्यू लई छोटा शब्द आहे. स्वानंदी, तुम्ही त्याचं ओझं घ्यावं असं काही केलेलं नाहीये मी. उलट मी काही करू शकलो नाही याचं वाईट वाटतंय मला. माझी परिस्थितीच अशी आहे की सगळेजण मला दूर सारताय. यांना नको नकोशी झाली आहे मी. पण तुम्हाला सगळं कळून चोरून सुद्धा तुम्ही माझ्या सोबत आहात, त्यासाठी थँक्यू.